चळवळींबरोबरच सहकाराची पार्श्वभूमी राज्याला आहे. सहकारी गृहनिर्माण चळवळ हा त्याचाच एक भाग आहे. मुंबईतल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल तर किमान त्याला राहण्याला एक घर मिळालं पाहिजे. आणि या मुंबई शहरामध्ये साहेब पूर्वी लोक सहभागातून गृहनिर्माण चळवळीतनं त्या ठिकाणी अनेक इमारती उभ्या आहेत. गिरणी कामगारांना महाराष्ट्र शासनाने घरं दिली, पण त्यांना कर्ज उपलब्ध महाराष्ट्रामध्ये कोण करत होतं, त्यावेळी धावून गेली ती आपली मुंबई बँक. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांची शिखर वित्तीय संस्था आणि पालक बँक आहे. रिझर्व्ह बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे CRAR चे निकष बँकेने नेहमीच पूर्ण केले आहेत. पर्यावरण पूरक भूमिका घेत बँकेने सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी कर्ज योजना तयार करून सोबतच संस्थांच्या सभासदांकडील थकबाकीची वसुली सुलभ व्हावी म्हणून बँकेने विशेष वसुली अधिकारी यांची सेवा उपलब्ध केली आहे. या कामाकरता म्हाडाने बँकेची समन्वयक म्हणून नियुक्ती करून बँकेवर विश्वास दर्शवला आहे. बँकेने महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला कक्षाची स्थापना केलेली असून त्या अंतर्गत उद्योग व्यवसायामध्ये असलेल्या विविध संधी व प्रकल्प अहवाल कर्ज मंजुरी इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात येते. मुंबईतील सहकार क्षेत्र वाढावे म्हणून सहकारी संस्थांच्या मदतीस प्रयत्नशील राहण्यासोबतच बेरोजगारी मिटवण्याकरता बँक नेहमीच प्रयत्नशील राहते. त्यासाठी बँकेने विविध कर्ज योजना उपलब्ध करत 11,000 कोटी इतका व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे बँकेला वैधानिक लेखा परीक्षणामध्ये सातत्याने अ वर्ग मिळालेला आहे. स्वयं पुनर्विकास पद्धत म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांनी स्वतःच्या इमारतींच्या कंत्राटदारांची तज्ज्ञांची नियुक्ती करून आवश्यकता असल्यास आर्थिक सहाय्य घेऊन केलेला सभासदांचाच पुनर्विकास. हा जो प्रोजेक्ट उचलण्यासाठी मुंबई बँकेने जो आम्हाला सहयोग दिला आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्वप्नाचं घर आज हे उर्वरित इथे बांधू शकलो. अल्पावधीतच मुंबई बँकेकडे 63 सहकारी गृहनिर्माण संस्थांनी 3,348 कोटी रुपयांचे स्वयं पुनर्विकास प्रकल्पाकरिता कर्जाचे प्रस्ताव दाखल केले. आजच्या घडीला आम्हाला मुंबई बँकेकडून जे काही कर्ज सहाय्य मिळतं त्याच्यामुळे आज आमचा प्रोजेक्ट आम्ही फर्दर पुढे घेऊन जातो. आज त्यांच्याकडून आम्हाला 12 करोडची रक्कम ही मंजूर झालेली आहे. पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांचे स्वप्न देश आत्मनिर्भर करणे आहे आणि स्वयं पुनर्विकास प्रक्रिया अवलंबणे हे एका अर्थी आत्मनिर्भर होणेच आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुधारित स्वयं पुनर्विकास कर्ज धोरणाची विविध वैशिष्ट्ये सभासदांच्या पुनर्विकासाला विचारात घेऊन त्यांच्या आत्मनिर्भर होण्याच्या वाटचालीला चालना देणारे आणि विकासाचे नव पर्व सुरू करणारे आहे. शांतप्रभा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड संस्थेच्या सभासदांना विनाशुल्क मिळणारी जागा साधारणतः प्रति सदस्य 53.32% इतकी अधिक आहे. तसेच नफा ₹5.64 कोटी इतका आहे आणि अशा अनेक संस्थांना योजनेचा फायदा होत आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अर्थसहाय्य केलेले 4 स्वयं पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास गेले असून सभासद राहावयास गेले आहेत. मुंबई बँकेच्या स्वयं पुनर्विकास धोरणाच्या योजनेनुसार मिळालेल्या अर्थसहाय्यामुळे आज आमच्या चित्रा कोऑपरेटिव्ह सोसायटीची इमारत 2 वर्षाच्या आतच पूर्णत्वाला आलेली आहे. तुझ्या घरकुलासाठी तूच रे सिद्ध होई, सदैव सहाय्या शासन धावून येई. या युक्तीस अनुसरून लोककल्याणकारी शासनाच्या कर्तव्यास जागून महाराष्ट्र शासनाने स्वयं पुनर्विकास प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आणि दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी गृहनिर्माण विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करून स्वयं पुनर्विकासाचा मार्ग स्वीकारणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना भरघोस सवलती, पाठिंबा आणि राजमान्यता दिलेली आहे. माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली शासनाने सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. थँक्यू मुंबई बँक. 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 सहकारातून सहजीवन आणि सहकारातून स्वप्नपूर्ती.
या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्वयं पुनर्विकास कर्ज योजना ही सहकारी गृहनिर्माण चळवळीसाठी नवसंजीवनीच आहे. ओके, थँक्यू. मुंबई जिल्हा बँकेतर्फे मी उदय दळवी, स्वयं पुनर्विकास इन्चार्ज OSD म्हणतो, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. त्याचबरोबर आमच्या बँकेचे संचालक मान्य श्री गोळे साहेब, त्यांची पण आता उपस्थिती जस्ट झालेली आहे. आमचे वरिष्ठ अधिकारी ज्यांनी स्वयं पुनर्विकासाची संकल्पना बँकेमध्ये मांडली, त्यावर अभ्यास करून त्यावर वेळोवेळी करावे लागणारे पॉलिसीमधले बदल यासाठी ते सतत काम करत असतात, असे आमचे वरिष्ठ अधिकारी यतीन नाईक साहेब. त्यानंतर तांत्रिक सल्लागार म्हणून आमच्या बँकेवरचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट श्री हर्षद मोरे साहेब. टेक्निकल ग्राउंड्सवरती बरंच ते बँकेला सपोर्ट करत असतात आणि त्या माध्यमातून आम्ही संस्थांकडे अप्रोच होत असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये स्पेसिफिकली सेल्फ रिडेव्हलपमेंट हा एक विषय ज्याच्यावर मी बोलणार आहे. खरं 2ची वेळ होती, पण मी म्हटलं ॲटलिस्ट उपस्थिती असती जास्त तर जरा अधिक लोकांपर्यंत पोचता आलं असतं. बट एनिवे, असं पण मुंबई जिल्हा बँक आता बराचसा प्रचार आणि प्रसार ऑलरेडी केलेला आहे सेल्फचा. त्याच्यामुळे जर काही प्रश्न, एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे जस्ट आमच्या पॉलिसीबद्दल आणि आम्ही केलेले प्रोजेक्ट याबद्दल थोडक्यात माहिती आम्ही एका PPTद्वारे देतो आहे. प्ले कर. ओळख स्वयं पुनर्विकासाची. अरे बापरे, इथून दिसतच नाही मला ते. मी असा घेतो माईक, कारण ना साधारण याच्यामध्ये आम्ही पूर्ण काळ असा घेतलेला आहे की सुरुवातीपासून बँकेने जो अनुभव घेतला, आम्ही ज्या 2014 साली जी पहिली पॉलिसी बनवली तेव्हा आम्ही पूर्ण ॲनालिसिस आणि स्टडी केला ह्या रिडेव्हलपमेंटचा. कारण मुंबईमध्ये बऱ्याचशा गृहनिर्माण संस्था ऑलरेडी विकासकामार्फत अडकलेल्या आणि अशा गृहनिर्माण संस्था ह्या बँकेच्या सभासद होत्या आणि त्या जेव्हा बँकेकडे अप्रोच झाल्या त्यावेळेला आम्हाला याचा फार बारकाईने अभ्यास करावा लागला. Definitely better. Good. Thank you. हॅलो. येस, थँक्यू सो मच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सभासद संस्थांची मागणी, बऱ्याचशा संस्था ज्या विकासकाकडे पुनर्विकास प्रक्रियेत अडकलेल्या, या सगळ्या जेव्हा बँकेला अप्रोच झाला तेव्हा आम्हाला त्याचा फार बारकाईने आम्हाला अभ्यास करावा लागला. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रथम जी पॉलिसी बनवली ही 14 नोव्हेंबर 2014ला. त्याच्यानंतर पुन्हा काही नियमात बदल झाले, पालिकेचे असतील, महापालिकेचे असतील, ते पुन्हा जे बदल झाले ते आम्ही 11 ऑगस्ट 2017ला ती पॉलिसी आम्ही पुन्हा रिवाईज केली. फायनली ॲज ऑफ टुडे जी पॉलिसी आहे ती 18 मार्च 2019ची आहे आणि त्याच्यातही आता काही बदल होऊ घातले, तर ते लवकरच आम्ही संचालकांची मान्यतेमध्ये बदल गृहनिर्माण संस्थांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून त्यांचे ते प्रपोजल ॲक्च्युली फायनान्स कसे करता येतील त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू ते रिवाईज करतो. आपण सुरुवात करूया. त्याच्यावेळी सर्वात प्रथम मी पहिला 1990चा अगोदरचा काळ, म्हणजे ज्या काळामध्ये मुंबईमध्ये विकासक बिल्डर ही संकल्पना नव्हती आणि त्या काळी बरेचसे एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीचे लोक म्हणा किंवा एखाद्या संस्थेचे ऑर्गनायझेशन लोक एकत्र यायचे, सोसायटी फॉर्म करायचे, प्लॉट आयदर विकत घ्यायचे किंवा माडाकडनं, कलेक्टरकडनं लीजवर घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते आपली इमारत उभी करायचे. त्याच्यासाठी लागणारा पैसा त्याला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स क्रेडिट सोसायटी, ते ऑल ओव्हर महाराष्ट्र या बिल्डिंगला फंडिंग करायची आणि सभासद आपल्या वापरापुरता एक FSIचं बांधकाम करण्यासाठी ते कर्ज घ्यायची. आणि कर्जाची परतफेड त्यावेळेला अशी होत असे की संस्थेला कर्ज मंजूर होत असं, संस्था प्रत्येक मेंबरच्या एरियानुसार त्या लायबिलिटीज मेंबरवर लादत असे आणि मग प्रत्येक मेंबर आपल्या एरियानुसार आपला इन्स्टॉलमेंट हाऊसिंग सोसायटीकडे, हाऊसिंग सोसायटी ते कर्ज रिपे, अशी जुनी एक संकल्पना होती. कालांतराने जीर्ण होऊ लागलेल्या इमारती सगळ्या
रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेमध्ये आल्या आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं विकासकाचा त्याच्यामध्ये समावेश झाला. बिल्डर्स तेव्हा आले. त्याच्यामुळे हा 90च्या अगोदरचा जो काळ आहे हा स्वयं विकास असं आम्ही त्याला म्हणतो, कारण मेंबर्स सगळे एकत्र येऊन त्याला करायचे. तेव्हा काही PMC आणि असले काही संकल्पना बिल्डरही नव्हती, म्हणून आम्ही त्याला स्वयं विकास असंच नाव दिलं आहे. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हणालो की या बिल्डिंगी त्यावेळेला तज्ज्ञांची मदत घेऊन, मग त्याच्यामध्ये तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल, प्लंबिंग कॉन्ट्रॅक्ट, असे सगळ्या लोकांची मोड बांधून त्याला काम केलं जायचं. हा झाला आपला 1990 पूर्वीचा काळ. नेक्स्ट 91 नंतर काय झालं, बिल्डर्स आणि विकासक यांचा प्रवेश झाला. त्या लोकांना आयत्या जमिनी गृहनिर्माण संस्थांच्या मिळाल्या. त्यांना काही स्वतःचे पैसे त्याच्यात ओतायचे नव्हते किंवा काही जमिनी विकत घ्यायच्या नव्हत्या. त्याच्यामुळे असा इमारतींचे पुनर्विकास त्यांच्यासाठी फार सोयीचे आणि सोपे झाले, कारण त्याच्यामध्ये स्वतःचं पार्टिसिपेशन ॲज तसं काहीच नसायचं. त्याच्यामुळे बिल्डर्सच या इमारती बांधून त्या कालांतराने हाऊसिंग सोसायटी स्थापना करायचे आणि त्याच्यानंतर मग ते व्यवस्थापन करायला गृहनिर्माण संस्थांना द्यायचे. आजची परिस्थिती म्हणजे मुंबई जिल्हा बँक ही बेसिकली थोडक्यात माहिती येतो की मुंबई जिल्हा बँक हा जिल्हा बँकेचा मुख्य हेतू हा प्रामुख्याने ॲग्रिकल्चरल फायनान्सचा असतो. त्रिस्तरीय पतसंरचना आपण त्याला म्हणतो की ग्रासरूट लेवलला प्रायमरी ॲग्रिकल्चरल सोसायटीज, नंतर जिल्हा बँक आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या वरती राज्य सहकारी बँका, त्या राज्यातली सहकारी बँक त्या जिल्ह्यांची सगळ्या जिल्हा बँका त्यांच्या सभासद असतात. अशी ॲपेक्स बँक असते त्या राज्याची. त्याच्यानंतर आमच्या बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरकर साहेबांनी या सगळ्या ज्या गृहनिर्माण संस्था सभासद जेव्हा बँकेकडे अप्रोच होत होत्या, या सगळ्या आपापल्या अडचणी जेव्हा मांडत होते, या सगळ्यांचा अभ्यास करून जेव्हा आमच्या संचालक मंडळाने सभासद गृहनिर्माण संस्थांना याच्यातनं सुटका व्हावी या सगळ्या प्रक्रियेमधून, म्हणून जसं मगाशी म्हणालो तसं धोरण तयार केलं आणि ॲग्रेसिव्हली आजही आमचं संचालक मंडळ दरेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली फार ॲग्रेसिव्हली काम करते. शासन स्तरावर त्याच्या विविध मागण्या स्वयं पुनर्विकासासाठी लागण्याचा पाठपुरावा करते आणि बरेचसे GR या संदर्भात निघालेत. अजूनही बरेचसे GR त्या संदर्भात निघत आहेत आणि सगळ्या गृहनिर्माण संस्थांची जी मागणी आहे सभासद गृहनिर्माण संस्थांची ती विचारात घेऊन आपण त्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणावर पुढे चाललो आहे, आपण यशस्वी होतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात एक मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे 14 मे 2023ची एक फार मोठी गृहनिर्माण संस्थांची एक आम्ही अभियान आयोजित केलं 14ला. त्याला 10,000पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. खूप ह्यूज रिस्पॉन्स त्याला मिळाला आणि त्या 14 मे 2023 रोजीच्या गोरेगावच्या नेस्कोच्या याच्यामध्ये बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्यात. काही GR निघालेत, जवळजवळ 18 GR त्याचे निघाले. त्याचं बुकलेटसुद्धा बँकेकडे उपलब्ध आहे. जर गरज असेल तर त्या सोसायटीने आम्हाला संपर्क साधूनच्या शाखा स्तरावर जाऊ शकतात. मी ओळख करून द्यायला विसरलो, आमच्या ब्रँच मॅनेजर मुक्ता गांधी त्या पण इथे आल्यात. आमच्या फर्स्ट फ्लोअर स्टॉल लावला आहे. सॉरी मुक्ता. त्याच्यानंतर आजची परिस्थिती, मार्च हा सगळा 2014 पासूनचा परिपाक प्रचंड बँकेने मेहनत घेतली. रिझर्व्ह बँकेने आम्हाला 2020 साली असा फायनान्स प्रतिबंध आणले. या सर्वांवर जिल्हा बँकेने मात करत शेवटी 8 जून 2022ला रिझर्व्ह बँकेने आम्हाला परवानगी दिली. आपल्या राज्याचे आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दरेकर साहेब यांनी जेव्हा भेट घेतली रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची 2021मध्ये आणि त्याच्यानंतर केवळ मुंबई जिल्हा बँकेलाच नाही तर देश पातळीवर सर्व जिल्हा बँकांना आणि राज्य सहकारी बँकांना अशा प्रकारचा स्वयंपुनर्विकासाला फंडिंग करण्याकरता एक ऐतिहासिक निर्णय झाला. आणि त्याचं परिपाक म्हणजे जे सगळे प्रकल्प बँकेच्या मध्ये प्रतीक्षेमध्ये होते त्याच्यामध्ये मार्च 2025 अखेर बँकेने जवळजवळ 15 गृहनिर्माण संस्थांना 250 कोटीचं आम्ही कर्ज मंजूर केले. त्याच्यापैकी 150 कोटी डिस्बर्स झालेले आहेत. त्याच्यामधले आमचे ऑलमोस्ट 7 प्रकल्प पूर्ण होऊन सभासद राहावयास आलेले आहेत. बँकेकडे आजच्या तारखेला सुद्धा 13 संस्थांचे जवळ 282 कोटीचे प्रपोजल्स आजच्या तारखेला आमच्याकडे आहेत.
त्याचबरोबर आम्ही जसं आता फायनान्ससाठी तरतुदी जशा करतोय, जसं NCDC-कडनं केंद्राची नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन केंद्राकडनं जो फंड मिळतो या सहकार क्षेत्रासाठी 1000 कोटी आम्हाला NCDC-कडनं अप्रूव्ह झालेले आहेत. राज्य सहकारी बँकेकडनं 1,500 कोटी अप्रूव्ह झालेले आहेत. ते 1000 आणि 1,500 कोटी जरी आपण बघितले तरी मुंबईसारख्या ठिकाणी पुनर्विकासासाठी रक्कम फारच छोटी, म्हणजे एक डॉट म्हटलं तरी हरकत नाही. पण तरीसुद्धा मुंबई जिल्हा बँकेने या सगळ्या गृहनिर्माण संस्थांची एक पालक बँक जेव्हा म्हणून काम करते, त्याला खारीचा वाटा का होईना तो उचलण्याचा प्रयत्न करते. कारण नक्कीच रिझर्व्ह बँकेचे काही निर्बंध असतात, काही पॅरामीटर असतात, त्याच्यात राहून काम करावं लागतं. त्याच्यामुळे सगळाच फंड काय एकाच सेक्टरमध्ये वापरू शकत नाही. परंतु केवळ बँकेला मर्यादित फायनान्स जरी करता येत असला तरी पण रिझर्व्ह बँकेने जी तरतूद करून दिली आम्हाला 8 जून 22च्या याच्यामध्ये, ती अशी आहे की तुम्ही हायर फायनान्स एजन्सीकडनं ते घेऊ शकता फायनान्स, जो त्या लिमिटमध्ये राहणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही NCDC-कडनं 1000 आणि MSC बँकेकडनं 1,500 कोटी घेऊन अजून आमचं नॅशनल हाऊसिंग बँक फायनान्सकडे NHB-कडे पण आम्ही दिल्लीला तर लवकरच जाणार आहोत. दरेकर साहेब या सर्व गोष्टी म्हणजे स्वतःहून पाठपुरावा करतायत. आणि आमचे नाईक साहेबांचं मी विशेष याबद्दल कौतुक करेन, कारण ह्या सर्व पाठचं जे लिखाणाचं काम असतं किंवा कुठे कधी जायचं हा सगळा व्याप ते सुचत असतात. आणि अकॉर्डिंगली दरेकर साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आपण सर्व संस्थांच्या वतीने आपण या संदर्भात पुढे जात असतो. नेक्स्ट, आता नॉर्मली सोसायटीद्वारे स्वयंपुनर्विकास हा कसा होत असतो साधारणपणे एक सिंपल याच्यामध्ये आम्ही ड्रॉ केलं आहे फ्लो चार्ट एक, की सोसायटी असते, बँक सोसायटीला निधी पुरवते आणि जे कन्सल्टंट असतात म्हणजे कंत्राटदार आले, म्हणजे बांधकाम कंत्राटदार असतील, आर्किटेक्ट असतील, PMC असतील, इंजिनियर असतील, विविध सल्लागार असतील, हे सोसायटीला सल्ला पुरवतात. म्हणजे केंद्रस्थानी सोसायटी असते ज्याला फायनान्स बँक पुरवते आणि संस्था या बाकीच्या सगळ्या कंत्राटदारांच्या सेवा घेत असते. विकासक एक्झॅक्टली ह्याच ठिकाणी असतात. तो विकासक आपण इथे रिप्लेस केला आणि सोसायटी त्या ठिकाणी स्वतःच्या प्रकल्पासाठी स्वतः विकासक म्हणून ती तिकडे काम करते. प्रकल्पाची मंजुरी, अंमलबजावणी हे जे सगळे एक्सपर्ट असतात हे सगळे संस्थेला करून देतात. त्यांच्या ज्या काही फीज असतात, मानधन असतं, मेहनताना असतो, तो सगळा ठरवलेला असतो आणि त्यानुसार हे त्यांचे एक्सपर्ट, म्हणजे थोडक्यात काय की जे डेव्हलपर ज्या गोष्टी करतात त्याच गोष्टी इथे सोसायटी स्वतः करते विथ द हेल्प ऑफ एक्सपर्ट्स. जे विकासकासाठी काम करतात तेच एक्सपर्ट आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंटला याबद्दल काम करत असतात. बाकी सेल वगैरे, ऑनलाईन विक्री, मार्केटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. सेलला आज मुंबईसारख्या ठिकाणी सेल सहज होतो. म्हणजे आमचा स्वयंपुनर्विकासामधला जर मी अनुभव तुम्हाला सांगेन तर कोविडपूर्वी बँकेने जवळजवळ 22 प्रकल्प 1450 कोटीचे मंजूर केलेले, त्याच्यामध्ये सरासरी 48% एरिया हा एक्झिस्टिंग मेंबरनीच त्याच्यामध्ये बाय केला होता. विथ द सिम्पल रिझन की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम 30, 40, 50 वर्ष ज्या इमारती झालेली असतात त्यांची फॅमिली साईज ग्रो झालेली असते आणि त्याच्यामुळे त्यांना लागणारे जो एक्स्ट्रा एरिया असतो तो स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून काम करताना मेंबर स्वतःच ठरवत असतात की आपल्याला फ्री एरिया किती पाहिजे. ओव्हर अँड अबव फ्री एरिया जसं विकासकाकडे ते मागतात की आम्हाला एक्स्ट्रा एरिया परचेस करायचा आहे, इथे स्वतःच निर्णय घेतात. त्याच्यामुळे एक्स्ट्रा एरिया स्वतःच्या सेल्फमध्ये ते परचेस करतात. मुलांना जर एखादा इंटरेस्ट असेल अगदीच कुठे कल्याण डोंबिवली जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच्याच प्रकल्पामध्ये ते फॅमिली मेंबर्स अकॉमोडेट करू शकतात, एक्स्ट्रा फ्लॅट विकत घेऊ शकतात. अशा पद्धतीने स्वयंपुनर्विकासाचं बेसिकली काम चालतं. परत स्वयंपुनर्विकासामध्ये जसं मी आता तुलनादृश्य सांगितलं की विकासकाच्या बाबतीमध्ये विकासाचं नियंत्रण असतं, स्वयंपुनर्विकासाच्या बाबतीमध्ये हे प्रामुख्याने या गोष्टी येतात की संपूर्ण कामकाजावर नियंत्रण संस्थेचं असतं. तर एक्झॅक्टली नियंत्रण म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की निर्णय स्वातंत्र्य त्याच्यामध्ये संस्थेला असतं. हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी जे एक्सपर्ट नेमलेले असतात ते एक्सपर्ट्स म्हणजे PMC म्हणा, आर्किटेक्ट म्हणा, हे सगळे त्यांना सोसायटीला निर्णय घेण्यासाठी मदत करत असतात. प्रकल्पाशी निगडीत प्रत्येक गोष्टींची इत्यंभूत माहिती सोसायटीला असते. कारण बऱ्याच ठिकाणी जेव्हा आम्ही अभ्यास केला आहे प्रकल्प विकासकांचे का अडकले, त्याच्यामध्ये बऱ्याचशा संस्थांच्या सभासदांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्हाला काहीच माहीत नाही, फक्त वेकेट करताना आम्हाला दिलेली
काय तो जो चेक असेल, भाड्याचे चेक असतील, एवढे बघून त्याच्यानंतर आम्हाला काय पुन्हा आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्याच्यामुळे त्या प्रोजेक्टचं स्टेटस काय आहे हे कळणं पण फार मुश्किल झालं. थँक्स टू महारेरा की ॲटलिस्ट आता आपल्याला रेरा क्रमांक घेतल्याच्या नंतर आपल्याला प्रोजेक्टचं स्टेटस तरी कळतं. त्याच्यामुळे सभासद स्वतःच्या घराबरोबरच विक्री घरे बांधत असल्याने प्रकल्पाच्या पूर्ततेची निश्चितता याच्यामध्ये, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो तसं, कारण प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये की सेल कोण करणार, डेव्हलपर एक्सपर्ट असतो, डेव्हलपर एजन्सी नेमत असतो वगैरे वगैरे. इथे तर माझा एंटायरली प्रश्न, आमचा फोकसच वेगळा आहे. कारण ही जी गरज असते ना, ही गरज इथल्या इथे भागवली जाऊ शकते. सभासदांना त्यांच्या मुलांसाठी जर एखादा फ्लॅट 800 स्क्वेअर फीट अफोर्ड करू शकत नसेल तर सोसायटी अकॉर्डिंगली प्लॅन करते की बाबा मेंबर्सना कितीचा परवडू शकतो, तर 450-500 स्क्वेअर फीट पडू शकतो, अकॉर्डिंगली प्लॅन केले जातात. त्याच्यामुळे इथे सेल हा म्हणजे आताच्या जे प्रोजेक्टमध्ये जे आम्ही कंप्लीट केले 8 प्रोजेक्ट राहायला आले त्याच्यामध्ये मेजर कंपाऊंड हा सोसायटीच्या मेंबर्सनी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच तो परचेस केलेला आहे. शासनाच्या सवलतींचा लाभ, वाढीव EFI संपूर्ण फायदे सोसायटीलाच मिळतो. जसं विकासकाच्या बाबतीमध्ये म्हणतात की तो DA केल्याच्या नंतर जर काही त्याच्यामध्ये लाभ झाले, FSI मिळाला तर तो विकासक त्याचा लाभ घेतो. स्वयं पुनर्विकासामध्ये लाभार्थी हे फक्त आणि फक्त संस्था आणि संस्थेचे सभासदच असतात. त्याच्यामुळे कुठलाही जर फायदा होत असेल तर तो स्वयं पुनर्विकासामध्ये थेट त्या सभासदांना मिळत असतो. सभासद स्वतःकरता प्रकल्पाची निर्मिती करीत असल्याने दर्जेदार बांधकामाची हमी, म्हणजे अगदी कुठल्या प्रकारचे आपले इलेक्ट्रिकलचे फिटिंग्स पाहिजेत, कुठल्या प्रकारचे आपल्याला म्हणजे जॅगवारचे नळ पाहिजेत, कुठले पाहिजे, या जेवढ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात. जसं मी मगाशी वारंवार सांगतो, हे सगळे निर्णय घेण्यासाठी जे एक्सपर्ट नेमलेले असतात ना संस्थेने, हे सगळे आपल्याला ॲडवाईस करतात. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या ह्याचा ॲम्युनिटीज कुठल्या दर्जाच्या असाव्यात हे आपल्याला ह्याच्यामध्ये ठरवता येतं. दर्जेदार बांधकामाची हमी म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी लोक तेव्हा म्हणायचे की तेव्हाची बांधकामं 70-80 वर्षाची वगैरे वगैरे. आता तीच परिस्थिती आहे. हेच मेंबर्स स्वयं पुनर्विकासामध्ये स्वतःसाठी जेव्हा काम करतात तेव्हा अशा प्रकारची खात्री आपल्याला स्वयं पुनर्विकासामध्ये नक्कीच आपण अपेक्षित धरू शकतो किंवा मिळते. स्वयं पुनर्विकास पद्धतीमध्ये प्लान निवडीचं स्वातंत्र्य, पारदर्शी पद्धत, जास्तीत जास्त नफा, दर्जेदार बांधकामाची हमी, शेजार निवडीचे स्वातंत्र्य असते. दर्जेदार ह्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये सांगितलं की आता आम्ही बरं तुम्ही बघितलं असेल की 25 फेब्रुवारीला आमच्या चावी वाटपाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेव्हा झाला बँकेच्या पुढाकाराने, तेव्हा चारकोप श्वेतांबरा संस्थेला जवळ 600 एरिया असलेला 1200 एरिया तर मिळालाच. एरिया महत्त्वाचा नाही आहे, त्या एरियाचा ऑप्टिमम यूज कसा करता येतो त्याचा दर्जेदार, म्हणजे जर तुम्ही बघाल तर तुम्हाला विकासकापेक्षा पण अतिशय सुंदर. सुरतीसाहेब तो बघा तुम्ही जाऊन, म्हणजे मी तर म्हणेन इवन तुम्ही पार्ल्याचा बघितलं असेल, आपल्या नंदादीपचा श्वेतांबराचा म्हाडाचा जरी बघाल तेव्हा कळेल की अतिशय सुंदर, म्हणजे लॉबीमध्ये AC बसवलेले आहेत आणि आपली लिफ्ट कुठली आहे श्वेतांबराला, तोशिबा. जे आतापर्यंत त्या ओटिस आणि ऑलिम्पस आणि कुठल्या ते ऐकत होतो, पण आमच्या स्वयं पुनर्विकासामध्ये आज मी अभिमानाने सांगतो की अशा पद्धतीने जेव्हा टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत जाते तसा त्या टेक्नॉलॉजीचा फायदा आणि सुविधा आपण आपल्या सभासदांना यामार्फत मिळवून देतो. स्वयं पुनर्विकास म्हणजे काय, मी सांगितलं तेच, स्वतःच करते, साधन संपत्तीचा वापर स्वतःच, आर्थिक उन्नती करते, कोणत्याही बिल्डर आणि विकासिकाशिवाय स्वतः करतो, त्याला स्वयं पुनर्विकास म्हणतो. फिजिबिलिटी जी असते ती सोसायटी, जे PMC असतात ते सोसायटी जे नियुक्त केलेले PMC असतात ते PMC स्वतः सोसायटीला मदत करत असते आणि अकॉर्डिंगली त्यांचा फिजिबिलिटी तयार करत असते. तांत्रिक कामाची बाजू, आर्थिक खर्चाची मांडणी केली जाते. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जसं मी मगाशी म्हणाले, ह्या सगळ्या निर्णय स्वातंत्र्यामध्ये येतात. म्हणजे सोसायटी जेव्हा एखाद्या आर्किटेक्ट PMCची नियुक्ती करते तिथे तो सल्लागार असतो, हा डिसिजन मेकर नसतो. तिथे सल्लागार जो असतो त्याची भूमिका आपल्या सोसायटी, आपली जेव्हा नियुक्ती होते संस्थेकडनं तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणं, तांत्रिक बाबी त्यांना समजावून सांगणं आणि त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहज आणि सुलभता उपलब्ध करून देणं हे प्रामुख्याने काम असतं. असं विकासकाच्या बाबतीमध्ये निर्णय डिसिजन मेकिंग डेव्हलपर असतो, पण तेच जे एक्सपर्ट जेव्हा स्वयं पुनर्विकासामध्ये काम करतात तेव्हा त्यांचा इथे रोल हा
डिसिजन मेकिंगचा नसून त्याच्या उत्तमोत्तम ज्ञानाचा उपयोग संस्थेच्या या स्वयंपुनर्विकास कामासाठी करण्याकरता ते त्यांचा सल्ला त्यांना देत असतात, त्यानुसार ते निर्णय घेत असतात. पुढे स्वयंपुनर्विकासासाठी जागरूकता निर्माण करणे, सल्लागारांच्या मदतीने फिजिबिलिटी अभिहस्तांतरण. ठीक आहे, नेक्स्ट. जुन्या इमारतींचा नियंत्रित पुनर्निर्माण शक्य होते. ठीक आहे, पुढे सगळे सांगितलेलेच मुद्दे आहेत. मी याच्यामध्ये एक प्रामुख्याने तो मगाशी मुद्दा होता की स्वयंपुनर्विकासामध्ये सगळीकडे ऐकतो आपण, आता मुंबई बँकेने बराच प्रचार आणि प्रसार केला आणि आता कॉन्फिडेंटली जेव्हा आम्ही 15 प्रोजेक्टला 250 कोटी देऊन त्याच्यातले 7 प्रोजेक्ट जेव्हा पूर्ण लोक जेव्हा घरी राहायला जातात तेव्हा आमचा पण आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा अशी असते की स्वयंपुनर्विकासामध्ये खूप नफा असतो, स्वयंपूर्ण खूप फायदा होतो, स्वयंपूर्ण खूप मोठा एरिया मिळतो, विकासक देऊ करतो जास्त मिळतो. तर बट ऑब्व्हियस स्वयंपुनर्विकास केल्याच्या नंतर जो विकासक नफा घेऊन जाणार असतो व्यवसाय पण असतो. म्हणजे मला त्या बाबतीमध्ये काही हे नाही आहे की तो घेऊन जातो म्हणजे फार असं, तर त्याचा व्यवसाय तो करतो. पण ते जर तुम्ही स्वयंपुनर्विकासामध्ये केलं ना तर ऑब्व्हियसली मिळणारा फायदा तुम्हालाच असतो. परंतु हे सांगण्यासाठी माझी गरज नाही आहे की विकासकाशिवाय जर आम्ही पुनर्विकास केला तर होणारे फायदे संस्थेला. माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची बाब हे जी माझ्या प्रत्येक जनरल बॉडीला आणि याला मी सांगतो की याच्या सगळ्यात महत्त्वाची बाब अशी असते की इथे मुंबई बँकेचं अर्थसहाय्य असल्यामुळे, फायनान्स उपलब्ध असल्यामुळे प्रोजेक्ट विहित वेळेत 100 नाही 101% पूर्ण होतो. ह्याची खात्री केवळ आणि केवळ हे मुंबई बँक करत असलेल्या फायनान्समुळे असते. कारण आम्ही याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अशा केल्या की शेवटी फायनान्सचा ब्लड आहे. बरेचसे चांगले विकासक 2016-17 साली आयलँड एफएसचा जेव्हा इश्यू आला, लिक्विडिटी मार्केटमध्ये ड्राय झाली, त्याला बरेचसे डेव्हलपरांची पण पंचायत झाली कारण फायनान्सच मार्केटला नव्हता. 16 साली डिमॉलिशन झाला, त्याचा काही परिणाम झाला. असं इंडस्ट्री प्रत्येक ह्याच्यातनं गेली. पण मला इथे अभिमानाने गोष्ट सांगायची, कोविडसारखी परिस्थिती जे आजवरचं माझ्या हयातीमध्ये बघितलेलं जगावरचं एक मोठं संकट होतं, सगळेच भरडले गेले, केवळ भारत देशच नाही. अशा ह्याच्यामध्ये आमचे 3 प्रोजेक्ट जवळजवळ 85 ते 90% काम पूर्ण झालेलं. मार्च 2020ला जेव्हा कोविड झाला, 24 मार्च 2020ला, आणि आमचे ते 3 प्रोजेक्ट कम्प्लिशनच्या मार्गावर होते. ऑलमोस्ट त्यांचं मे जूनमध्ये OC एक्सपेक्टेड होती आणि त्या दरम्यान कोविडमुळे सगळं ठप्प झालं. त्याच्यामुळे झालं कसं, काम थांबलं. परंतु फॉर्च्युनेटली ऑगस्ट-सप्टेंबर 2020मध्ये जेव्हा पुन्हा परवानग्या मिळाल्या त्यावेळेला असं झालं की फंड्स शॉर्टेज पडले आणि आम्ही त्या 3 सोसायट्यांपैकी 2 सोसायट्यांना आम्ही ॲडिशनल फंड सँक्शन केले आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट करून बिफोर टेन्युअर लोनचं रिपे होऊन लोक राहायला आले. हा सेल्फ रिडेव्हलपमेंटमधला सगळ्यात मोठा फायदा. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर जसं मी म्हणतो ना नियंत्रण असतं, कारण तिथे बँक आणि संस्था ह्यांचा दोघांचा एम आणि मोटिव्ह एकच असतो. जसं सभासदांना आपल्याला परत वेळेत घरी यायचं असतं, एक धाकधूक असते सोडल्याच्या नंतर, किंबहुना सोडताना पण खूप धाकधूक असते. हे प्रत्यक्ष मी आणि नाईक साहेबांनी आम्ही अनुभवलेत. म्हणजे गोरेगावसारख्या ठिकाणी साहेब शांतप्रभाला आपण जे 25 कोटी सँक्शन केले ते तर 2014 पासून त्या प्रोसेसमध्ये होते. असंख्य अडचणी आल्या पण त्यांनी त्यांची हिंमत सोडली नाही आणि शेवटी त्यांना आपण तो फायनान्स दिला. त्यांना आनंद एवढा होता, तो मंजूर झाले 25 कोटी. परंतु निघताना परत मला आणि नाईक साहेबांना ते वेकेट करण्यापूर्वी जरा साहेब तुम्ही येऊन त्यांना जरा जरा धीर द्या. मी म्हटलं आता पैसे तर मिळाले, आता काय प्रॉब्लेम आहे. ह्या इमोशनल गोष्टी आहेत. पण लिटरली आम्ही दोघे जण गेलो त्या रविवारी 70+ 75+ की परत घरी येऊ ना. म्हटलं केवळ परत घरी येणार नाही, वाजत गाजत घरी याल आणि नियोजित वेळेच्या आधी तुम्हाला आणि जबाबदारी आमची आहे. असं करून तो खूप म्हणजे अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. त्याच्यासाठी आपण वेगळं सेशन घेऊ आपण नंतर. ठळक वैशिष्ट्ये, ही योजना बँकेच्या सभासद सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता आहे. जमिनीची मालकी संस्थेच्या नावाने, म्हणजे संस्थेच्या नावाने लँड पाहिजे, कन्व्हेन्स पाहिजे, डीम कन्व्हेन्स पाहिजे, PR कार्डला नाव पाहिजे. इथे कर्ज संस्थेला दिलं जातं, वैयक्तिक सभासदाला दिलं जात नाही. कारण सोसायटी ही बॉरोवर असते, इथे इंडिव्हिज्युअल मेंबर हा बॉरोवर नसतो आणि संस्था ही बँकेची सभासद असल्यामुळे त्या कर्जाला ती पात्र असते. इथे सभासदांच्या सदनिका हा बराचसा प्रश्न असतो
की सदनिका सभासदांच्या पण गहाण ठेवल्या जाणार का? आपल्या पॉलिसीमध्ये सभासदांच्या सदनिका गहाण ठेवल्या जात नाहीत. तर संस्थेचा प्लॉट जो कन्व्हेड प्लॉट ज्यांचं कन्व्हेन्स झालं आहे ते एलिजिबल आहेत. त्याच्यामुळे सेलेबल प्लॉट आपलं संस्थेचा प्लॉट आणि सेलेबल फ्लॅट या दोनच गोष्टी या कर्जाला तारणाच्या केसमध्ये लीजवर असल्यामुळे म्हाडा NOC देते ती फक्त सेलेबल कंपोनंट. त्याच्यामुळे तारण काय ठेवतो आपण? तर संस्थेचा प्लॉट आणि विक्रीयोग्य सदनिका म्हणजे सेलेबल फ्लॅट. यापूर्वी इमारत बांधण्याकरता घेतलेल्या कर्जाची परतफेड सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना स्वतःच्या उत्पन्नातून करावी लागत होती. परंतु जसं मी मगाशी म्हणालो, पर्टिक्युलर कम्युनिटी लोक एकत्र येतात आणि हप्ते पे करतात. याच इमारती आता स्वयंपुनर्विकासाला आल्याच्या नंतर जेव्हा मी तुम्हाला म्हणालो ह्याचा एंटायर लोनचं रिपेमेंटची जबाबदारी ही जशी जुन्या काळी सभासदांना स्वतःच्या खिशातनं EMI भरावे तसं अजिबात नाही. त्याच्यामुळे ह्याच्यातून कर्जाची संपूर्ण परतफेड ही तुमच्या विक्रीयोग्य सदनिकांमधून मिळणाऱ्या पैशातून असते. रॅदर दॅन मी तर असं म्हणेन की तुमचा प्रोजेक्ट ॲप्रूव्ह करण्यापूर्वीच जेव्हा फिजिबिलिटी वेट केली जाते ते फिजिबिलिटी बघून बँकचे एक्सपर्ट जसं मोरे साहेब ते वेट करतात प्रपोजल्स आमचे आणि ते सांगतात की हा प्रपोजल आपण बँकेसाठी फंडिंग करू शकतो कारण ह्याची प्रॉफिटेबिलिटी एवढी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मंजूर करतानाच ही गोष्ट माहिती आहे की बँक तुम्हाला 100% याच्यासाठी कर्ज तुमच्या प्रोजेक्टसाठी एलिजिबल आहे. कारण सेलेबल कंपोनंटमधून ही व्याजाची परतफेड आपलं या कर्जाची परतफेड व्याजासकट होणार असते. त्याच्यामुळे इथे वैयक्तिक मेंबर्सवर कुठल्याही प्रकारची डायरेक्ट लायबिलिटी नसते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इनडायरेक्ट लायबिलिटी असतेच. शेवटी संस्थेचा कर्ज संस्था बॉरोवर म्हणजे त्याचे सभासद शेवटी मेंबर्सच असतात. त्याच्यामुळे त्यांची ही जबाबदारी शेवटी असतेच. प्रकल्प खर्च सध्या आम्ही 50 कोटीपर्यंत कॅपिंग ठेवलं आहे कारण असंख्य संस्था आता बँकेकडे अप्रूव्ह झालेल्या आहेत. त्याच्यामुळे कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त प्रोजेक्ट आणि जास्तीत संस्थांना कसा लाभ देता येईल त्यासाठी आम्ही सध्या 50 कोटीची कॅपिंग आम्ही ठेवलेली आहे. राज्य सहकारी बँकेचा फंड आणि NCDCचा फंड आला तर याच्यातनं नक्कीच ते वाढेल. आमच्या पॉलिसीमध्ये तशी आपण तरतूद करून ठेवलेली आहे. आणि सध्या 50 कोटीपर्यंतच्या कॅपिंगला आम्ही मॅक्सिमम टेन्युअर रिपेमेंटचा 7 इयर्स ठेवला आहे. 7 पैकी 2 इयर्स हा मॉरिटोरियम पिरियड आहे. मॉरिटोरियम पिरियड म्हणजे त्या दरम्यान कर्ज तुम्हाला मंजूर झाल्याच्या फेज मॅनरमध्ये आपण कर्ज उचलणार. उचललेल्या कर्जावर व्याज चार्ज होणार. परंतु असं आकारलेलं व्याज हे तुम्हाला इमिजिएट नेक्स्ट मंथ भरणं बंद. आपण साहेब जसं बँकेमध्ये म्हणतो एज्युकेशन लोन असेल, साहेब बँकेवर होते गोळे साहेब, त्यांची आता प्रपोजल आपल्याकडे येते. मध्ये आपण एज्युकेशन लोन असेल किंवा अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर जो मोरेटोरियम आपल्याला देतो सेम प्रकार ह्याच्यामध्ये. पण इतर कर्जामध्ये व्याज भरणं बंधनकारक आहे. आपल्या ह्याच्यामध्ये आपण व्याज भरणं बंधनकारक ठेवलं नाही कारण इट इज एक्सपेक्टेड की त्यांचं अजून सेल सुरू व्हायचं आहे आणि सेल सुरू झाल्याच्या नंतर सभासद तर काही खिशातून पैसे काढणार नाहीत कुठल्याही प्रकारचे. त्याच्यामुळे आपण ती प्रोव्हिजन आपल्या त्या मोरेटोरियम पिरियडमध्ये ठेवलेली आहे. हा 50 करोडसाठी मॅक्सिमम 7 इयर्स आहे. बट अकॉर्डिंग टू द प्रोजेक्ट टेन्युअर तो साईज प्रपोर्शनेटली तो पिरियड कमी होतो. तुमच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं 18 महिनेच आणि 6 मंथ जर पकडला तर 24 महिन्यात तुमचे पूर्ण इमारत उभी राहून कर्जाची परतफेड पुढच्या पिरियडमध्ये होईल. म्हणजे तुम्हाला 10-12 महिने मोरेटोरियम सफिशियंट आहे पार्ल्यासारख्या ठिकाणी. नेक्स्ट कर्जाचा व्याजदर 12.5% ह्याच्यामध्ये व्याज आहे. ह्याच्यामध्ये जसं मगाशी म्हणालो की हा सिम्पल रेट आहे. हा इतर प्रायव्हेट बँका, फॉरेन बँका, इतर बँकांसारखे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कंपाऊंडिंगचा कंपोनंट त्याच्यामध्ये नाही आहे. हा कुठेही आपला कॅपिटलाइजही होत नाही आहे. ह्याची आपण रिसिवेबलची आपण वेगळी प्रोव्हिजन करतो. त्याच्यामुळे दर महिन्याला आकारलं जाणारं व्याज आहे त्याच्यामध्ये तुमच्या कॅपिटलाइज होत नाही. त्याच्यामुळे व्याजावर व्याज सिम्पल रेटनी व्याज आकारणी होते. कोणतेही छुपे खर्च नाही आहेत. मंजूर रकमेपेक्षा कमी रक्कम उचलल्यास कोणतेही कमिटमेंट चार्जेस आकारले जात नाहीत. आणि प्ली क्लोजर म्हणजे कर्ज रकमेची परतफेड मुदतीपूर्वी केल्यास कोणतेही चार्जेस आकारले जात नाही. हे पण एक साहेब जसं इतर बँकांमध्ये कमिटमेंट चार्जेस, न उचललेल्या रकमेवरती कमिटमेंट चार्जेस, प्री क्लोजरवरती चार्जेस, हे कुठल्याही प्रकारचे असले चार्जेस ठेवलेले नाही आहेत.
कारण ह्याच्यामध्ये केवळ आणि केवळ आमच्या संचालक मंडळाने एकच ह्याच्यामध्ये फोकस केलेला आहे की कमीत कमी खर्चामध्ये आपल्या बँकेच्या गृहनिर्माण संस्था ज्या सभासद आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ कसा पोचावा आणि आपल्या नवीन वास्तूमध्ये त्यांना कमीत कमी खर्चामध्ये कसा प्रवेश करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण खर्च किमान राहावेत म्हणून आपण प्रत्येक पॉलिसी डिफाईन करताना याची काळजी आपण घेतलेली आहे. मंजूर कर्ज रकमेच्या 1% प्रोसेसिंग फी असते. या 1% प्रोसेसिंग फी संस्थेने कर्ज मंजूर झाल्याच्या नंतरच भरायचे असते. कर्ज उचलीपूर्वी त्यांनी ती भरणं अपेक्षित असते 1%, परंतु त्यामध्ये सुद्धा आम्ही पॉलिसी रिवाईज केली आणि जर 1% एक रकमी जर त्यांच्याकडे नसेल म्हणजे 10 कोटीचं कर्ज असेल तर त्यांना 10 लाखाची प्रोसेसिंग फी कर्ज उचलीपूर्वी भरावी लागते. पण अशी जर त्यांच्याकडे नसेल तर किमान त्यांनी 50% पहिल्यांदा ती भरावी आणि उर्वरित 50% त्यांना कर्ज रूपाने प्रपोर्शनेटली मिळू शकते अशी तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. कर्ज वितरण करताना वितरण रकमे 4% इतकी कर्ज तुम्हाला सँक्शन झाल्याच्या नंतर आपल्या MCX ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे जसं सहकारी संस्था सहकारी बँका इतर यांना तुमच्या मंजूर रकमेवर जेव्हा उचल घेतो तेव्हा त्याच्यावर तुम्हाला ॲडिशनल शेअर्स घ्यावे लागतात कुठल्याही सहकारी बँकांमध्ये. तर तसं ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल शेअर्स 4% घ्यावे लागतात. पण असे 4% रक्कम तुम्हाला घेण्यासाठी त्याची वेगळी तरतूद असण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला तुम्ही कर्जामधून ते घेऊ शकता आणि जेव्हा फ्लॅट सेल होतात त्याच्यानंतर आपण त्याच्यातनं ते ॲडिशनल शेअर्स आपण घेऊ शकतो. त्याला मी चांगल्या भाषेत म्हणतो की एक चांगला कॉर्पस ॲट द एंड तयार होतो. कारण त्याच्यावरती तुम्हाला बँक ज्या ज्यावेळेला डिव्हिडंड डिक्लेअर करेल त्यावेळेला तुम्हाला तो मिळू शकतो. परंतु ती रक्कम किमान 3 वर्ष बँकेकडे ठेवणं हे बंधनकारक आहे. असं आम्ही नक्कीच आता नियम आता नवीन जे बदललेत त्याच्यामध्ये ॲडिशनल शेअरची जी रक्कम बँकेकडे किमान 3 वर्ष असेल. संस्थेच्या मागणीनुसार व बँकेच्या तज्ज्ञांकरवी तपासणी झाल्याच्या नंतर कर्ज रक्कम वितरित केली जाते आणि प्रत्येक वेळेस मागील रकमेचा विनियोग बँकेकडून तपासला जातो. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला मेंबर्स विचारतात त्याच्यामध्ये की ही रक्कम इथे काही कॅश विड्रॉवल वगैरे आहे का, मॅनिप्युलेट होण्यासाठी काही चान्सेस आहेत का. तर तसं ह्याच्यामध्ये काहीही नाही. संस्थेला जेव्हा कर्ज मंजूर होतं जेव्हा फेज मॅनरमध्ये जेव्हा कर्ज उचललं जातं त्यावेळेला संस्थेच्या PMCकडनं आमचा एक डिस्बर्समेंट रिक्वेस्ट फॉर्म आहे त्याच्यातनं संस्थेने आवश्यक रकमेची मागणी करायची असते. त्यासोबत त्यांनी जे त्यांचे बिल इन्व्हॉइसेस असतात ते त्यांच्या संस्थेने आपल्या आर्किटेक्टकडनं सर्टिफाय करून द्यायचे असतात. शाखा स्तरावर जी संबंधित शाखा आहे तिकडे दिल्याच्या नंतर शाखा व्यवस्थापक आमचे जे डेझिग्नेटेड PMCs असतात की त्यांना तो प्रोजेक्ट बँकेच्या वतीने मॉनिटर करायला दिलेला आहे ते व्हेरीफाय करतात. ते व्हेरीफाय केल्याच्या नंतर त्या कर्जाची रक्कम ज्या कारणासाठी कर्ज मागणी केलेली आहे ज्या कारणासाठी त्याचा विनियोग करायचा आहे त्याच्या खात्यात जाईपर्यंत एंड युजर तोच असला पाहिजे याची पूर्णपणे खात्री आणि तपासणी बँकेकडनं केली जाते. त्याच्यामुळे संस्थेला तीही भीती नाही की या पैशाचा विनियोग कोण कुठे होईल काय होईल कुठल्याही प्रकारचं इथे कॅश विड्रॉवल नाही आहे. त्याच्यामुळे बँकेच्या तज्ज्ञांकडनं पण या गोष्टींची तपासणी वेळोवेळी प्रत्येक उचलीच्या वेळेस केली जाते आणि मागच्या वेळेला जे डिस्बर्स केलेले ते पण तपासले जातं. नेक्स्ट डिस्बर्समेंट जे येते की त्याच व्यक्तीकडे त्याच करण्यासाठी जो अपॉइंटेड पर्सन आहे कॉन्ट्रॅक्टर आहे एक सल्लागार आहे त्यालाच दिली गेली किंवा याची तपासणी केली जाते. स्वयंपुनर्विकासाचं कर्ज मंजुरी करता संबंधित सहकारी संस्थेच्या 75% सभासदांची संमती आवश्यक आहे परंतु कर्ज उचलीपूर्वी 100% गरजेचे आहे. ह्याच्या एक सिंपल आहे की आमच्या सुरुवातीच्या पॉलिसीमध्ये 100% कन्सेंट पाहिजे प्रस्ताव सादर करताना. परंतु 1-2 मेंबर काही असतात सगळ्या ठिकाणी आणि तो सरासरी 10% हा जो आमचा अनुभव गेला 12-13 वर्षातला की 10% सरासरी सभासद काही ना काही कारणाने कन्सेंट देत नसतात. ती कारणं आपण डिस्कस करूया नको परंतु एवढंच सांगेन की त्याच्यासाठी तो प्रस्ताव संस्थेला सादर करताना फार अडचणी येत होत्या. त्याच्यासाठी बँकेने काय केलं की 75% किमान कन्सेंट असेल प्रस्ताव सादर करा. तोपर्यंत बरेचसे मार्ग आहेत त्या मार्गामध्ये बँकसुद्धा इन्व्हॉल्व असते. त्याच्यामुळे ते अद्यापर्यंत अशी काही वेळ आली नाही की 75% कन्सेंटवर सँक्शन केलं आहे आणि उचलीपूर्वी 100% कन्सेंट मिळाली नाही असं झालेलं नाही. त्याच्यामुळे तर कन्व्हिनियन्ससाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आपण 75% केलेली आहे. पुनर्विकासासाठी आवश्यक त्या सर्व खर्चाचा समावेश स्वयंपुनर्विकास कर्ज धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे
नॉर्मली म्हणतात की डेव्हलपर आणि ह्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही. म्हणजे सगळी प्रक्रिया सेम आहे, लागणारे खर्च पण सगळे तेच आहेत. किंबहुना त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सोलार सिस्टम इन्स्टॉल करायची असेल, सॉलिड वेस्ट करायचं, तुम्ही जे पाहिजे ते करू शकता. आता तर काय तो ग्रीन सोसायटी कन्सेप्ट, काय तो झाडं बिडं ग्रीन बिल्डिंग, त्याच्यामुळे तुम्ही जे जे तुम्हाला अपेक्षित आहे ना, तो सगळा खर्च याच्यामध्ये समाविष्ट केला आहे. आणि सभासदांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि कळीचा असतो की आम्हाला रेंट कोण देणार, तर रेंटचा पण समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे. तुम्हाला लागणारे शिफ्टिंग चार्जेस परत येण्यासाठी 100% मी हमी दिली मगाशी, तसं परत येण्यासाठी चार्जेस, तुमचा बांधकाम खर्च, TDR सगळे याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. नेक्स्ट, बँकेच्या कर्जाची परत होईपर्यंत प्रकल्पावरती बँकेच्या तज्ज्ञांतर्फे पूर्ण देखरेख केली जाते. यामध्ये प्रकल्प खर्च, प्रकल्पाचे वेळापत्रक, आर्थिक उलाढाल, उपयोगात आणणाऱ्या साहित्याचा दर्जा, आकस्मिक भेटी, प्रकल्पाची कागदपत्रे, हे श्रुती साहेब हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो की जी एक भीती असते याच्यामध्ये सभासदांना की आम्ही याच्यातले तज्ज्ञ नाही, आम्ही वेकेट झाल्याच्या नंतर हे कोण बघणार, मग आमचे PMC काम करतील की नाही, प्रामाणिकपणे करतील की नाही, अशा बऱ्याचशा गोष्टीचे बट ऑब्वियस म्हणजे लेमॅन म्हणून जर मी असतो तर माझ्याही डोक्यात तो प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असता. परंतु जसं मी मगाशी म्हणालो की आपल्या बँक आणि संस्था जेव्हा एकत्र ह्या ट्रान्झॅक्शनसाठी जेव्हा येते त्यावेळेला दोघांचाही उद्देश एकच असतो. जसं प्रत्येक सभासदाला वाटतं घर सोडताना की मी या घरात लवकरात लवकर माझ्या नवीन घरामध्ये, सुसज्ज अशा घरामध्ये लवकरात लवकर परत कसं यावं, असं जसं प्रत्येक सभासदाला वाटतं, तसं बँकेला पण अपेक्षा असते की प्रोजेक्ट पूर्ण विहित वेळेत किंवा वेळेपूर्वीच प्रकल्प पूर्ण करून जो बँकेने कर्जरूपाने पैसे दिलेले आहेत ते व्याजासकट परत विहित वेळेत परत यावे. त्याच्यामुळे इथे मी मेकर आणि चेकर हे म्हणतो, म्हणजे संस्था त्यांच्या PMC आर्किटेक्टला नियुक्त करून हा प्रोजेक्ट जेव्हा पुढे नेत असते, त्या प्रोजेक्टला जेव्हा बँक फायनान्स करते तेव्हा बँकेच्या वतीने बँकेच्या पॅनलवरील तज्ज्ञांची त्याच्यामध्ये नियुक्ती केली जाते आणि ते अख्ख्या पूर्ण प्रकल्पावर त्यांचं नियंत्रण आणि देखरेख असते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपली पूर्ण प्रक्रिया पुढे जाऊन प्रकल्प पूर्ण होतो. त्याला मी मेकर आणि चेकर म्हणतो. प्रकल्प खर्चाची 95% रक्कम कर्ज स्वरूपामध्ये मंजूर केली जाते. बँकेच्या कर्जासाठी अर्ज करण्याकरता संस्थेने 1FSI आवडी, म्हणजे तुम्ही प्रपोजल सादर कधी करायचं, 2 मार्ग आहेत. मी जास्त डिटेल दिलं नाही, पण 2 पद्धतीने करता येतो. एक, तुम्ही इन प्रिन्सिपल अप्रूव्हल घेऊ शकता की तुमची फिजिबिलिटी देऊन. अदरवाईज मी तर ॲडवाईस करतो की 1FSI घेऊनच तुम्ही प्रकल्प बँकेला सादर करा. 1FSI घेऊन तुम्ही प्रकल्प सादर केल्याच्या नंतर साधारण 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रकल्प सँक्शन होऊन तुमची कर्ज उचलीचा कालावधी तुमचा अर्ज सादर केल्यापासून 2 महिन्याचा आहे. ही माझे पॉलिसीचे डिटेल्स आहेत. आमच्या ब्रँचला पण पॉलिसीच्या कॉपीज आणि बुकलेट्स अवेलेबल आहेत. मी जसं मगाशी तुम्हाला म्हणालो, हे जे आमचे टोटल 15 प्रोजेक्टपैकी काही कम्प्लिटेड, काही रनिंग प्रोजेक्ट, एक थोडक्यात मी एक याच्यात क्लिप तयार केलेली आहे. ही नंदादीप सहकारी गृहनिर्माण संस्था आपल्या पार्ला ईस्ट, जसं मध्ये क्लिप बरीच व्हायरल झाली होती की त्यांची पूर्वी अशी होती सोसायटी दिसायला. क्षेत्र 360 चौरस फूट होतं. नवीन ह्याच्यामध्ये हा रात्रीचा आहे, हा डेचा आहे. 1400 फुटाचं क्षेत्रफळ त्यांना मिळालं आजच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ते लोक बिलीव्ह नाही करत की जसं सरांनी असा हात केला तर तसं आम्हाला बरेचसे फोन आले की हे खरं आहे का. म्हणून मग आम्ही आमचे नाबार्डचं इन्स्पेक्शन आमचे अधिकारी पण येऊन गेले आणि ते पण अवाक झाले बघून. म्हणजे जेव्हा हॉलमध्ये एंटर केलं तर हॉलमध्ये एंटर आधी इथे आणि आधी इथे असं बघावं लागलं. त्याच्यानंतर ही चित्रा सहकारी गृहनिर्माण संस्था, मगाच्या तुम्ही क्लिपमध्ये बघितलं असेल, आमचे ते कदम साहेब चित्राचे सेक्रेटरी, हे गोदरेज बरोबर गेलेले. शेल कॉलनीमधला एक मोठा म्हाडाचा लेआउट आहे आणि ते गोदरेज बरोबर गेले होते कारण त्यांना पर्याय नव्हता. आणि गोदरेज बरोबर गेला, त्यांना नंतर लक्षात आलं की जेवढ्या सगळ्या सोसायटी त्यांना सगळ्यांना बॅक साईड दिलेत आणि सेल्फ फ्रंट साईडला आहे. पण आमचे सेक्रेटरी फार चालाक होते, आमच्याकडे आले, सेल्फला फंडिंग होईल का, कारण ह्यांनी आम्हाला पाठीमागे टाकायचा प्लॅन केला आहे आणि आमची सोसायटी मेन रोडला आहे. पण त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे. मग ह्या जेवढ्या 15 सोसायट्यांचा आम्ही सत्कार केला 25 फेब्रुवारी 2025ला मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते, की हे फार धाडसाचं पाऊल. कारण ह्या प्रोसेसमध्ये आम्ही त्यांना बघितलंय, बँक सोबत होते पण शेवटी बँक पैसे देईल, शासन पॉलिसी करेल,
पण तेवढी हिंमत लागते, ती हिंमत त्या लोकांना दाखवली म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केला. अशी आमची चित्रा सहकारी गृहमानसाचे अगदी ग्राउंड प्लस 2 होते. आज बघा तिचं काय चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. एवढे खुश आहेत ते, कधी पण भेटले त्यांच्या बोलण्यामध्ये अजून पण एक्साइटमेंट असते. दळवी साहेब तुमच्या म्हटलं माझ्या वेळेला बँकेमुळे झाला म्हटलं हा प्रकल्प. नेक्स्ट चारकोप श्वेतांबरा, मगाशी म्हणालो बघा ती संस्था अशी होती. जो चावी वाटपाचा कार्यक्रम झाला CM साहेबांच्या हस्ते, तीही सोसायटी 650 चौरस फुटाची होते. आता नवीन ह्याच्यामध्ये 1050 चौरस फूट. टोले जंग इमारत 22 माळे, 22 माळे ना मोरे साहेब, 22 माळे. म्हणजे 1050चा हॉलच असा लांब आहे एकदम. बेडरूम्स पण एकदम प्रशस्त आहेत. नेक्स्ट चारकोप अभिलाषा, आमच्या चारकोपला 4 संस्था आहेत. ही 390, ही तर बैठ्या चाळीमधली हा आमचा पहिला, म्हणजे आम्ही जेवढ्या वेगवेगळ्या स्वरूपाचे स्वयंपुनर्विकास करता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करतोय, जेणेकरून त्या क्षेत्रामध्ये ती एक पुढे चळवळ व्हावी. अशी ही चारकोप अभिलाषा गोराईची कांदिवलीची बैठी होती. ती आता बघा त्याचं चित्र आज किती 22 किती माळे त्यांचे पूर्ण झालेत. 22 पैकी 18 पूर्ण झालेत बँकेने फायनान्स करून त्यांना. आणि जेव्हा बँकेचा फायनान्स असतो त्या कामाला कुठेही थांबत नाही. जसं मगाशी म्हणालो की फायनान्स त्याच्यामधलं आपलं हे प्रस्तावित चित्र आहे त्याचं. पुढे थोडंसं स्पेलिंग आमची जरा समजून घ्या. चारकोप राकेश, ही पण चारकोपचीच आहे. 425 ही जुनी बिल्डिंग आहे. नवीन एरियामध्ये त्यांना 700 चौरस फूट मिळाले. त्यांचे किती झाले मोरेसाहेब आपले राकेशचे? 13. किती पैकी प्रस्तावित येते? 23 पैकी 13 झाले. त्यांचंही काम जोरात सुरू आहे. पुढे शांतप्रभा, मगाशी मी जो उल्लेख केला, ही तर अगदीच गोरेगाव 20ची सोसायटी आहे. अगदीच त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. तसं मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं. 870 चौरस फुटाचे होते, त्या जवळजवळ 1300 चौरस फुटामध्ये त्यांचे ऑलमोस्ट 22 स्लॅब त्यांचे पूर्ण झालेत आणि बांधकाम त्यांचं खालून सुरू होऊन बऱ्यापैकी वरती गेले, 10 माळ्याच्या वरती. नेक्स्ट चारकोप ओरियन, ही अजून एक 5वी संस्था. 600 जुनी बिल्डिंग अशी होती, ग्राउंड प्लस 4, 624 फूट. ते आता नवीन क्षेत्रामध्ये 1000. ही 33 माळ्याची आहे. म्हणजे हा आमचा प्रोजेक्टमध्ये सगळ्यात हायेस्ट आहे की 150 का 51 कोटीचं टोटल आहे. त्याच्यामध्ये त्यांना 50 कोटीमध्येच त्यांचं काम झालं आहे आणि याचंही काम चांगलं जोरात आहे. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय ते म्हणतात मायवन काय, त्याच्यामध्ये हे काम चाललं. म्हणजे जेवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होते, जेवढ्या नवीन गोष्टी येतात, त्या सगळ्या गोष्टी स्वयंपुनर्विकासामध्ये आपण करून त्या तोडीचं बांधकाम आपण करू शकतो. नेक्स्ट गोराई समाधान, हे आता आम्ही रिसेंटली त्यांना फेब्रुवारीमध्ये त्यांना आम्ही 30 कोटी सँक्शन केलेत. ही त्यांची ग्राउंड प्लस 4 आणि ही त्यांची प्रस्तावित इमारत. त्यांचं आता पायलिंगचं काम चालू आहे. त्यांचा 1038 चौरस फूट एवढा एरिया त्यांना मिळणार आहे नवीन याच्यामध्ये. नेक्स्ट स्वयंभू, हा सगळ्यात छोटा. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो सगळ्या प्रकारचे आम्ही टेस्ट करतोय. त्याच्यामध्ये कांदिवली ईस्टला आता परवाच भूमिपूजन झालं दरेकर साहेबांच्या हस्ते. सगळ्यात लहान प्रपोजल आहे 289 आधीचं चौरस फूट. अक्षरशः बिल्डिंग फक्त 1-2 पावसात पडली असती एवढी बिकट परिस्थिती त्यांची होती. परंतु आज नाही म्हटलं तरी 35% एरिया मिळून त्यांना जवळजवळ 390चा एरिया मिळेल. सगळ्यात छोटा प्रोजेक्ट आमच्या ह्याच्यातला. त्यांची 22 माळ्याची ही प्रस्तावित अशा पद्धतीने उभी राहणार आहे. नेक्स्ट अजित कुमार, जो सगळ्यात पहिला प्रोजेक्ट आमचा 2016 साली मंजूर झालेला. हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला थोडासा वेळ गेला कारण बँकेचा तो पहिलाच प्रोजेक्ट होता. त्याच्यामुळे आम्ही पण जरा चाचपडत काम करत होतो. तिथे विकासकाने 0% दिलेले कारण तो प्लॉट साईज खूप छोटा होता त्यांचा आणि रोडला लागून होता. रोडची विड्थ 9 मीटरच्या पेक्षा कमी होती. असंख्य अडचणी होत्या. विकासक त्यांना कोण विचारत नव्हते, आम्ही बांधून देऊ पण तुम्हाला पैसे, तुम्हीच आम्हाला पैसे द्यायचे, अशा स्वरूपाचं ते काम होतं. तिथे त्यांना स्वयंपुनर्विकासामध्ये बँकेने फायनान्स केला 7.5 कोटी, 7 कोटी 80 लाख. त्यांना मोफत क्षेत्र 30% मिळालं आणि 3 लाखाचा कॉर्पस त्यांना मिळाला आणि अशी बिल्डिंग उभी राहिली त्यांची. ही सगळ्यात पहिलं प्रोजेक्ट. हे सेकंड हार्मनी सहकारी गृह बोरिवली IC कॉलनीमध्ये विकासकांनी 22% दिलेलं कॉर्पस 0. त्यांचा पण 9 मीटरचा इश्यू होता. छोटी सोसायटी होती. 41% म्हणजे देऊ केल्यापेक्षा डबल त्यांना मिळाले आणि 5 लाख त्यांना पर सब. पण ह्या कोविडमध्ये ह्या 3 सोसायट्या होत्या. जया, ही हार्मनी आणि जयाकुंज, हार्मनी आणि अजित. ह्या नंतर कॉर्पस त्यांना मिळालं नाही कारण ते कोविडमुळे त्यांचं पुढे गेल्यामुळे त्यांना ते मिळालं नाही त्यांना कारण त्यांची कॉस्टिंग वाढली. पण त्यांचं घर पूर्ण झालं. जे नियोजित त्यांचा प्लॅननुसार जे घर होतं ते त्यांचं वेळेमध्ये पूर्ण झालं. नेक्स्ट जयाकुंज झालं. नेक्स्ट झाले. धन्यवाद. ही स्वयंपुनर्विकासाबाबतची आमची एक छोटीशी वाटचाल होती. 2012 पासून आम्ही ह्याच्यामध्ये फार
जोरात काम करतो आहे आणि पार्ल्याची संस्था ह्यांचं पण आता प्रपोजल आमची त्या दिवशीच मीटिंग. आपल्या संस्थेचं नाव काय श्रुती साहेब? नीलांजली. त्या दिवशी श्रुती साहेबांच्या घरी आपल्या घरी झाली मला वाटतं मीटिंग ना, बांदेकर साहेबांच्या घरी मीटिंग झाली आमची. अतिशय छोटं प्रोजेक्ट आहे. हे लहान मोठे सर्व जेवढ्या आम्हाला शक्य आहेत ना त्या सगळ्यांच्या आम्ही या प्रोजेक्टला फायनान्स करायचा निर्णय केला आहे. गोळे साहेब आपल्याकडे आता फायनान्सच्या दृष्टिकोनात पण दरेकर साहेब आणि आपण सगळी मंडळी जोरात काम करतायत. तर बऱ्याचशा मोठ्या प्रोजेक्ट पण खूप मागणी आहे आणि आता आम्ही सिटी साईडला पण, कारण असं होतं की स्वयंपुनर्विकास याच्यामध्ये मोरे साहेबांचं फार मोठं काम आहे. बहुतेक प्रोजेक्ट तर मोरे साहेब स्वतःच करतायत. म्हणजे जरी बँकेच्या पॅनवर जरी असतील तरी पण बरेचसे प्रोजेक्ट त्यांचे पण चाललेत. त्याच्यामुळे आता आम्ही साऊथ मुंबईचं एक प्रपोजल आलं आहे प्रभादेवीचं 25 कोटीचं. तिथे पण सभासदांनी स्वतःच फंड्स रेज करून 1FSI IOD आणलेली आहे. त्याच्यानंतर दहिसरचं एक आहे 7 कोटीचं. असे जवळजवळ आमच्याकडे पुन्हा 250 कोटीची प्रपोजल झालेली आहेत ज्यांनी ॲक्च्युअल IOD आणलेली आहे. त्याच्यामुळे फंड्सची प्रोव्हिजन आमची होईल. बँक सर्वांच्या सहकार्याने मदतीने पुढे तर नक्कीच जाईल. पण मी सगळ्यांनाच स्वयंपुनर्विकास करावा असं मुंबई जिल्हा बँकेच्या वतीने सांगतो. त्याचं काही मार्गदर्शन लागेल. आम्ही त्या संस्थांमध्ये जाऊन सुद्धा सभा घेत असतो. तसं आपल्याकडे मी जसं आलेलो असं मोर दॅन 1200 सोसायटीच्या आम्ही गेल्या 8 वर्षामध्ये प्रत्यक्ष संस्थेच्या प्रिमायसेसमध्ये जाऊन आम्ही जनरल बॉडी त्यांची अटेंड केलेली आहेत. सकाळी म्हणजे आपली ती ही नव्हती का रे मुलुंड पूर्वरंग याच्यामध्ये ती दिसती नाही कुठे, मुलुंडची सोसायटी होती. म्हणजे ती तर संस्थेत सभासद आणि म्हणजे कमिटी मेंबरची मीटिंग तर पहाटे 2:45ला संपली होती. तुम्ही जर पेपरला वाचलं असेल की ती जल्लोषात त्यांनी गेल्या वर्षी पाडव्याला सभासद राहायला आले. तर अशा पद्धतीने फार डेडिकेटली पॅशनेटली आम्ही काम करत असतो केवळ आणि केवळ सगळ्या सभासद गृहनिर्माण संस्थांसाठी. सो थँक्यू सो मच. मोजके का होईना पण शांतपणे ऐकलंच माझं. आणि काही मदत लागली तर आमची शाखा आमच्या मॅनेजर पण एकदम स्मार्ट आणि या बाबतीमध्ये सदैव तत्पर असतात कोणालाही मदत करायला. तर काही माहिती लागली तर आमची पार्ला वेस्टला स्टेशनच्या समोरच शाखा आहे, तिथे आमच्या मुक्ता मॅडम असतात आणि माझी टीम आणि आम्ही आणि गोळे साहेब मुंबई बँकेच्या वतीने सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. साहेब आपलेही आभार. आम्हाला एक संधी दिलीत या गृह प्रॉपर्टी महोत्सवमध्ये मुंबई बँकेतर्फे स्वयंपुनर्विकासाचं हे करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. एक मिनिट जरा. खूप छान इंटरेस्टिंग झालं. तुम्ही म्हणाला तसं लोक कमी होते पण तुम्हाला एक सांगतो सर, हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे आपण आणि आपला एक साधारण 10 ते 15 हजाराचा डेटाबेस आहे. त्या सगळ्यांना आम्ही पाठवू. हा व्हिडिओ तुम्हाला पण देऊ. तुम्ही पण तुमच्या प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्सना पाठवू शकता. आणि आपल्या मासिकातून आपल्या याचं येणारच आहे, सगळ्या इव्हेंटचं आपला रिपोर्ट येईल, त्याच्यात तुमचा पण रिपोर्ट येईल. त्यामुळे इथे कमी लोक असले तरी त्याचा एवढा वाईट परिणाम तुमच्यावर आणि आमच्यावर होणार नाही याची आपण काळजी घेऊ. बरं, आता तुम्ही आलात आणि एवढं चांगलं प्रेझेंटेशन केलं त्या आम्हाला पण ॲज अ ग्रॅटिट्यूड वी वूड लाईक टू प्रेझेंट मोमेंटोज टू यू. प्लीज कम फॉरवर्ड.